नमस्कार मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण थेअरी ऑफ इव्हॉल्युशन पाहिलं होतं आणि त्याच्याशी रिलेटेड त्यांनी जे काही आपल्याला एव्हिडन्सेस दिले होते इव्हॉल्युशनचे ते पण आपण पाहिले. जसं की मॉर्फोलॉजिकल म्हणजे जे एक्सटर्नल अपिअरन्स आहे याच्यावरून आपण ते जे एका कॉमन ॲन्सेस्टरपासून तयार झाले आहे असं आपण मानण्यात आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल इथे काही ॲनिमल्स दिलेले आहेत, तर यांचा जो चेहरा आहे, ठीक आहे, यांचं जे माउथ आहे हे एकसारखं दिसत आहे आणि याच्यावरून असं म्हटलं गेलं होतं की हे एका कॉमन पूर्वजापासून तयार झाले असतील. किंवा हे जे हे जे लीव्ज आहेत, या लीव्जचं जे व्हेनेशन आहे, ठीक आहे, म्हणजे पानं, पत्ते, फ्रूट्स जे आहेत याची साईजवरून वगैरे असं आपण म्हणू शकतो की ते एका पॅरेंट्सपासून आलेले असतील. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल त्यांनी दिलं होतं की ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. याच्यामध्ये जे आपले बोन्स आहेत, ठीक आहे, हे बऱ्याच ॲनिमल्सचे बोन्सचे जे जॉईंट्स आणि त्याच्यामध्ये काही पद्धतीचे साम्य आहे असं इथे आपण बोललो होतो. आणि हे सगळे एका कॉमन ॲन्सेस्टरपासूनच तयार झाले असतील असं इथे आपण गृहीत धरलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत, म्हणजे जर एखाद्या ऑर्गनचा यूज होत नसेल तर त्याला आपण ते आपल्या बॉडीमध्ये बिनाकामाचं होते. जसं की लार्ज इंटेस्टाईनमध्ये अपेंडिक्स असते, जे आता कार्यरत नाही आहे, पण पूर्वी आपण जेव्हा झाडपाला वगैरे खात होतो तेव्हा ते कार्यरत होतं. किंवा टेलबोन, कोकॅक्स वगैरे याचे काही एक्झाम्पल आहेत. त्याच्यानंतर आपण पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस पण पाहिले होते की जसं की हे डायनासोर किंवा हे काही ज्या गोष्टीचे इम्प्रेशन्स आहेत याच्यावरून आपण असा अंदाज बांधू शकतो की इथनं 10,000 किंवा 5,000 किंवा कोणत्या एका पर्टिक्युलर पिरियडमध्ये पृथ्वीवर कोणत्या पद्धतीचे ॲनिमल्स होते आणि नंतर जे इव्हॉल्व झाले ते कसे इव्हॉल्व झाले असतील, त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने बदल झाले असतील, हे आपण इथे एक त्याचा अंदाज बांधलेला आहे. त्याच्यानंतर आपण कार्बन डेटिंगबद्दल बोललेलो आहोत की प्रत्येक ॲनिमलमध्ये कार्बन हा रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल असतो आणि तो 5,567 म्हणजे 67 इयरपर्यंत कोणत्याही ॲनिमलमध्ये कार्यरत असतो. ठीक आहे. तर तो जसं रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल आहे त्याच्यानुसार मग आपण त्याला एखाद्या ॲनिमलची एज डिटेक्ट करू शकतो. ठीक आहे. तर ही मेथड जी आहे ती कोणी सांगितली होती, तर नोबेल प्राईज विजेते डॉक्टर लिबी यांनी, विलार्ड लिबी यांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर काही कनेक्टिंग लिंक्स आहेत, जसं की डकबाईल प्लॅटिपस, लँगफिश, पेरिपटस. ठीक आहे. आता हा जो पेरिपटस आहे तो ॲनिलिडा आणि कोणतं तर आर्थ्रोपोडा याच्यामध्ये कनेक्टिंग लिंक म्हणजे दोघांचेही कॅरेक्टर याच्यामध्ये आपल्याला पाहायला दिसतात. ठीक आहे. म्हणजे दोन ग्रुपचे कॅरेक्टर कोणत्या एका ग्रुपमध्ये जर असतील तर ते काय आहेत, तर कनेक्टिंग लिंक्स आहेत असं आपण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल डकबाईल प्लॅटिपस आहे, ठीक आहे, इट गिव्ह एग्स लाईक अ रेप्टाइल्स बट इट हॅज अ मॅमरी ग्लँड्स लाईक अ मॅमल्स. ओके. तो अंडे देतो रेप्टाईलप्रमाणे बट त्याला मॅमरी ग्लँड्स आहेत मॅमल्सप्रमाणे. ठीक आहे. हे त्याच्यानंतर एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये आपण पाहिलं होतं की सगळ्या ॲनिमलचे जे एकदम अर्ली स्टेजमधलं एम्ब्रिओलॉजी आहे, एम्ब्रिओ आहे, तो काय असतो, तर साधारणतः सेम दिसत असतो. तर याच्यावरून आपण असं अंदाज बांधला होता की हे सगळे जे ओरिजिन आहे हे कशापासून आहे, तर एका कॉमन ॲन्सेस्टरपासून झालेली असेल. ओके. तर हे काही आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये जे काही आपण पाहिलं होतं त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. आणि आज आपण पाहतो डार्विनची थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आता हे जे डार्विन आहेत यांनी एक थेअरी मांडली होती आणि त्यांचं जे बुक होतं ते ओरिजिन ऑफ स्पेसिस. ओके. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की फिटेस्ट विल सर्वाईव्ह, म्हणजेच जे फिट आहेत, जे स्ट्रॉंग आहेत तेच काय होतील, तर सर्वाईव्ह होतील, अशी यांची ही थेअरी यांनी मांडली होती. आणि आता हे होताना यांच्यामध्ये खूप सारे डार्विन थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ओके. तर हे जे थेअरी आहे तर ही मांडली होती कोणी, तर चार्ल्स डार्विन यांनी. आता हे मांडण्यासाठी त्यांनी त्याच्या पहिले काय केलं, तर खूप सारं स्पेसिस ज्या आहेत प्लांटच्या, ॲनिमलच्या, हे सगळं कलेक्ट केला. त्यांनी खूप सारं ऑब्झर्वेशन केलं आणि ऑब्झर्वेशन केल्याच्यानंतर त्यांनी एक थेअरी मांडली आणि ती थेअरी कोणती होती, तर नॅचरल सिलेक्शन. ठीक आहे. आता नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय, तर फिटेस्ट विल सर्वाईव्ह, म्हणजे जे स्ट्रॉंग आहेत ते काय होतील, तर जिवंत राहतील. आणि यांनी
जे हे स्टडी केलं, हे जे त्यांनी यांच्याविषयी जे माहिती लिहिली ते एका बुकमध्ये त्यांनी पब्लिश केली होती आणि त्याचं नाव आहे स्पेसिस ऑफ ओरिजिन. ओके, तर हे त्यांची बुक आहे स्पेसिस ऑफ ओरिजिन. त्याच्यामध्ये हे सगळं एक्सप्लेन केलं. आता त्यांनी जेव्हा हा कन्सेप्ट एक्सप्लेन केला की नॅचरल सिलेक्शनचा, तर त्यांनी असं म्हटलं आहे की या ऑर्गॅनिझम्समध्ये काय होतं तर कॉम्पिट होते, म्हणजे त्यांच्या एकमेकासोबत स्पर्धा होते आणि हे कॉम्पिटिशन इतकी भयानक असू शकते कधी कधी की ते एकमेकाचा जीवसुद्धा त्यांना तिथे गमवावा लागतो. आणि अशा पद्धतीने ते त्यांच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करून जे फिट आहे ते जगू शकतात. ठीक आहे, म्हणजेच आपण इथं असं म्हणू शकतो की नेचरली सिलेक्शन त्यांचं इथे होते, तर त्यालाच आपण नॅचरल सिलेक्शन म्हटलेलं आहे. आणि हे नॅचरल सिलेक्शन जे आहे हे खूप मोठा इम्पॉर्टंट रोल इथे प्ले करतो. ओके, आता जे नाही आहे फिट तर त्यांचं काय होतं, ते काय होतात पेरिश होतात, म्हणजे ते व्हॅनिश होतात, ते खतम होऊन जातात. आता हे थेरी याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की काय तर जे फिट आहे ते सर्वाईव्ह करतात आणि जे अनफिट आहे ते पेरिश होतात. ओके, तर पहिले हे थेरी जी आहे तर सगळ्यांनी ॲक्सेप्ट केली होती, बट नंतर काय झालं तर याच्यावर काही ऑब्जेक्शन उचलले त्यांनी बाकीच्या स्टडी करणाऱ्यांनी. त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी थेरी आहे ते अशी एकच थेरी नाही आहे फक्त सिंगल की जे ही याच्याविषयी बोलते. त्याच्यानंतर डार्विननं कुठेही हे एक्सप्लेनेशन नाही दिलं की कोणते युजफुल मॉडिफिकेशन झाले आणि कोणते अनयुजफुल मॉडिफिकेशन त्या ऑर्गॅनिझममध्ये झाले, हे त्यांनी एक्सप्लेनेशन नाही केलं आहे असं लोकांचं म्हणणं आहे. त्याबरोबर तिसरं एक्सप्लेनेशन त्यांनी हे तिसरं जे त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे ते हे आहे की म्हणजे याच्यामध्ये जे चेंज होतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल देर इज नो चेंज अबाउट स्लो चेंज अँड नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो अँड ॲड्रॉप चेंजेस. म्हणजेच काय तर जे सडन चेंजेस होतात किंवा अचानक चेंजेस होतात याच्याविषयी त्यांनी काहीही म्हटलेलं नाही आहे. म्हणून या 3 गोष्टीवर त्यांच्या या थेरीवर काय होते तर ऑब्जेक्शन घेतले जाते. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे की डार्विनने कोणती थेरी मांडली तर नॅचरल सिलेक्शनची मांडली. आणि नॅचरल सिलेक्शनच्या थेरीमध्ये काय आहे तर फिटेस्ट विल सर्वाईव्ह. ओके, अँड अनफिट विल perished or vanished, and he has written all his study in the book Origin of Species. ठीक आहे, तर हे 3 गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवणं आहे आणि यांच्यावर कोणते ऑब्जेक्शन उचललेत ते. नाव द नेक्स्ट, आता जे दुसरे होते ठीक आहे ते आहेत लॅमार्क. तर त्यांनी जी थेरी मांडली त्याला काय म्हटलं गेलं तर लॅमार्किझम म्हटलं गेलं. ओके, जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी जे मॉर्फोलॉजिकल चेंजेस होतात याच्यावर त्यांनी एक थेरी मांडली, त्याला लॅमार्किझम थेरी असं म्हटलं आहे. आता मॉर्फोलॉजिकल जे कॅरेक्टर आहेत किंवा मॉर्फोलॉजिकल जे चेंजेस आहे त्याला आपण काय म्हणतो तो एक्सटर्नल चेंजेस असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे बाहेरील गोष्टीमध्ये काही चेंज झालेले आहे का आपल्या ऑर्गनमध्ये, हे यांनी इथे सांगितलेलं आहे. आणि यांच्या थेरीनुसार यांचा कन्सेप्ट जो आहे त्याच्यानुसार इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे की एखाद्या ऑर्गनचा यूज किंवा डिसयूज हे त्या ऑर्गन्सच्या डेव्हलपमेंटसाठी कारणीभूत असते, इव्होल्युशनसाठी कारणीभूत असते असं यांचं म्हणणं आहे. फॉर एक्झाम्पल यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे जिराफचं. ठीक आहे, अन्नाच्या शॉर्टेजमुळे त्यांनी आपली मान वर उंच करणे सुरू केले आणि हे करत असताना त्यांची जी मान आहे ते ताणत जाऊन मोठी झाली असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये खूप बदल झाले आणि जे सेव्हरल जनरेशन्स आहेत म्हणजे एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत याच्यामध्ये बदल होत जाऊन त्यांची मान खूप लांब झाली. किंवा एखादा आयरन स्मिथ म्हणजे लोहार आहे त्या दिवसभर तो घाणा मारून त्याचे हात स्ट्रॉंग झाले आहे असं त्याचं म्हणणं आहे. किंवा काही बर्ड आहे जसं की ऑस्ट्रिच आणि इमू आहे, हे कधीही उडताना पण दिसत नाही कारण तर त्यांनी कधी आपल्या पंखांचा जे आहे ते यूज केलाच नाही, त्याच्यामुळे त्यांचे लेग्स डेव्हलप झाले असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे, यासोबतच आणखीन काही एक्झाम्पल त्यांनी दिले जसं की बदक आहे, डक आहे, यांच्यामध्ये काय बदल मॉडिफिकेशन झाले. ठीक आहे, किंवा सापामध्ये काय बदल झाले, मॉडिफाईड झाले. तर हे सगळ्या गोष्टीचं त्यांनी सांगितलं आणि यालाच काय म्हटलं आहे त्यांनी. आणि सोबत त्यांनी असं म्हटलं की हे सगळे जे कॅरेक्टर आहे हे ॲक्वायर्ड आहे, म्हणजे
हे पहिलेपासून होते नाही, तर ह्या गोष्टी नंतर ॲक्वायर झाल्या, म्हणजे नंतर त्यांनी त्या मिळवल्या. ठीक आहे. म्हणजे जिराफ जन्मतात त्याची मान एवढी म्हणजे जिराफ प्रजाती जेव्हा पृथ्वीवर निर्माण झाली तेव्हा त्यांची मान एवढी मोठी होती नाही, पण ते कालांतराने हळूहळू पिढी नेक्स्ट पिढीनुसार जसं जसं त्यांनी त्यांच्यावर ताण दिला त्याच्यानुसार त्यांची मान अशी मोठी डेव्हलप झाली असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे जे मान त्यांची लांब झाली हे जे कॅरेक्टर आहे त्याला त्यांनी ॲक्वायर्ड कॅरेक्टर असं म्हटलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा की नंतर त्यांनी ही गोष्ट म्हटली की ही जी आहे ते ट्रान्सफर होते एक जनरेशनपासून दुसरी जनरेशनपर्यंत, आणि यालाच त्यांनी म्हटलं काय, तर थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर, किंवा यालाच लॅमार्किझम असंही म्हणतात. म्हणजेच काय, आपण असं म्हणू शकतो की एखाद्या ऑर्गनमध्ये किंवा एखाद्या बॉडी पार्टमध्ये काही मॉडिफिकेशन्स होणे आणि हे मॉडिफिकेशन्स पिढी दर पिढी एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होत जाणे यालाच लॅमार्किझम असं म्हटले आहे. ओके. आता हे जे डेव्हलपमेंट होते ऑर्गॅनिझम्सचं, ठीक आहे, कशामुळं, तर ॲक्टिव्हिटीजमुळे किंवा त्याचा उपयोग करण्यामुळं किंवा न करण्यामुळं, हे तर सगळीकडे ॲक्सेप्ट झालं. बट त्यांनी असे म्हटलं होतं की हे एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत ट्रान्सफर होतो, ही गोष्ट रिजेक्ट झाली, आणि म्हणून हे जे लॅमार्कची थेअरी जी आहे हे डिसअप्रूव्ह झाली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा की दे लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफर देअर कॅरेक्टर विच हॅज अक्वायर्ड टू नेक्स्ट जनरेशन अँड दिस कॉल्ड ॲन्सेस्ट्री ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर. तर ॲन्सेस्ट्री ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर जे आहे हे मानल्या गेलं नाही. ओके. स्पेशिएशन म्हणजे नवीन स्पेसिस तयार होणे. ठीक आहे. आता जे प्लांट आणि ॲनिमल आहेत तर ते काय करू शकतात, नवीन स्पेसिस तयार करू शकतात बाय रिप्रोडक्शनने. ठीक आहे. म्हणजे आता एका स्पेसिसपासून नवीन स्पेसिस तयार होणे, एका स्पेसिसपासून नवीन स्पेसिस या ग्रुपचा तयार होणे. ठीक आहे. जे पुन्हा काय करू शकतात, तर त्यांच्यासारखे स्पेसिस तयार करू शकतात. ही कंडिशन जे फॉलो करतात, ठीक आहे, ही कंडिशन जे फॉलो करतात तर त्यांना आपण काय म्हणतो, तर स्पेसिस म्हणतो. ठीक आहे. तर त्यांच्यामध्ये आता वेगवेगळ्या स्पेसिसची वेगवेगळी ॲबिलिटी असू शकते. फॉर एक्झाम्पल त्यांची फूड घेण्याची पद्धत, त्यांची राहण्याची पद्धत, किंवा रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी म्हणजे नवीन पिल्लांना जन्म देण्याची किंवा नवीन गोष्टी निर्माण होण्याची त्यांची जी कॅपॅसिटी किंवा त्यांचे जे जेनेटिक कॅरेक्टर आहे ते वेगवेगळे असू शकतात. आणि याच्यामध्ये काय आहे, तर जेनेटिक व्हॅरिएशन असू शकते. म्हणजे त्यांच्यामध्ये जे जेनेटिक व्हॅरिएशन होते ते रिस्पॉन्सिबल असते की नवीन स्पीसीज बनवणे, जुन्यापासून नवीन बनवणे. त्याचबरोबर काही गोष्टी ज्या आहेत ते जिओग्राफिकल किंवा रिप्रोडक्टिव्ह जे आहे चेंजेस ते पण त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. म्हणजे ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियाचा इफेक्ट त्यांच्यावर आपल्याला पाहायला भेटतो, किंवा त्यांचे ते रिप्रोडक्टिव्ह चेंजेस जे आहेत ते पण याच्यामध्ये होतात. म्हणजे साधारणतः तुम्हाला इथे काय लक्षात ठेवायचं, तर स्पेशिएशन म्हणजे काय, तर नवीन स्पेसिस तयार होणे ऑलरेडी ज्या स्पेसिस आहे त्यांच्यापासून बाय फर्टिलायझेशन. ठीक आहे, किंवा रिप्रोडक्शन. तर नॅचरल रिप्रोडक्शनमध्ये पासून नवीन स्पेसिस तयार होण्याची जी प्रोसेस आहे त्यालाच काय म्हटलं जातं, स्पेशिएशन म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर इव्हॉल्युशन ऑफ ह्युमन. आता ह्युमनचं इव्हॉल्युशन कसं झालेलं आहे तर हे आपल्या सगळ्याला माहीतच आहे, आणि कोणत्या एरियामध्ये झालं हे पण माहीत आहे. तर हे याच्याविषयी तुम्हाला तेवढं सांगण्याची काही गरज नाही. हे जस्ट तुम्ही वाचलं तरी तुम्हाला इथे समजून जाईल की याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल काय, तर हे जे आहेत साऊथ आणि साऊथ ईस्ट एशियामध्ये फायनली इव्हॉल्व इंटू अ गिबन अँड ऑर्नॅगुटम, म्हणजे मानवामध्ये चेंज होत होत जाऊन हे अशा पद्धतीचे गिबन आणि ऑर्नॅगुटम तयार झाले. त्याच्यापैकी काही जे आहे ते आफ्रिकेमध्ये गेले, तिथे गोरिला आणि चिंपांझीची जात इव्हॉल्व झाली, आणि मग ते काय करू लागले, तर डिफरंट त्यांच्यामध्ये चेंजेस आपल्याला पाहायला भेटतात. ठीक आहे. तर हे आपण पाहू शकतो की कोणत्या काळामध्ये ह्युमनमध्ये कोणत्या पद्धतीचे बदल झालेले आहेत.
ठीक आहे. हे निअँडरथल किंवा क्रो-मॅग्नन आणि हे या क्रो-मॅग्नन जे आहे ते 50 वर्ष अगोदरचं जे माणूस आहे याच्याविषयी ते माहिती दिलेली आहे. ते तुम्ही पाहून घ्या, वाचून घ्या. जास्त अवघड काही आहे नाही याच्यामध्ये. फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल्स इज विथ अस इन द फॉर्म ऑफ रमापी. ओके, तर आपण आताच आपल्या मानवामध्ये कशा पद्धतीचे बदल झाले आहेत ते पाहिलेलं आहे. ते स्केल दिलेली आहे, ते तुम्ही पाहून घ्याल. आता हे मॉर्फॉलॉजिकल म्हणजे एक्सटर्नल अपिअरन्स जे आहे, तर हे कुठून सुरुवात झालं वगैरे, तर याचंही इथे दिलेलं आहे. यांचं ब्रेनचं डेव्हलपमेंट कसं होत गेलं, कसं यांचं ब्रेन वाढत गेलं, हे इथे आपल्याला माहिती दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल काय आहे की होमोसेपियन हे जवळपास 20 लाख वर्ष अगोदर झालं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट झाले आणि 15 लाख वर्ष अगोदर जे आहे तो इरेक्ट पोश्चर म्हणजे उभा राहणारा तयार झाला. आणि हे जे डेव्हलपमेंट झालं, इट मे हॅव एक्झिस्ट इन चायना अँड इंडोनेशिया ऑफ एशिया कॉन्टिनेंट. म्हणजे चायना आणि इंडोनेशियाच्या एशिया कॉन्टिनेंटमध्ये यांचं डेव्हलपमेंट सगळ्यात पहिले झालं असं मानलं जातं. आता इव्हॉल्युशन ऑफ अपराइट मॅन इज कॉन्स्टिट्यूटेड इन डायरेक्शन ऑफ डेव्हलपिंग इट्स ब्रेन फॉर अ पिरियड ऑफ 1 लाख इयर्स अँड मेनी वाईल डिस्कवर फायर. ओके, तर जवळपास 1 लाख वर्ष अगोदर काय झालं, तर हे अपराईट मॅन झाला. त्याच्यानंतर त्याला जवळपास फायरचं पण त्यांनी डिस्कवर केलं. इथून 50 वर्ष अगोदर यांच्यामध्ये काय झालं, तर एक हुशार माणूस तयार झाला आणि त्याचं नाव होतं होमोसेपियन. ठीक आहे. तर यांच्या सगळ्यापैकी जे निअँडरथल मॅन आहे कन्सिडर ॲज अ फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईस मॅन. आणि क्रो-मॅग्नन जे आहे ते त्याच्यापासून इव्हॉल्व झालेला आहे आणि तो 50,000 वर्ष अगोदरचा आहे. ओके, तर त्याच्यानंतरचं जे इव्हॉल्युशन झालं ते एकदम फास्ट झालं. हा निअँडरथल मॅनचा एक्झाम्पल आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे आपल्या ह्युमनमध्ये कशा पद्धतीचे बदल झालेले आहे याच्याशी रिलेटेड आपण इथं आत्ताच माहिती पाहिलेली आहे. आणि आता आपण जर म्हटलं तर 10,000 वर्ष अगोदर आतापासून जे आहे तर वाईस मॅन यांनी काय आहे तर शेती पण करायला सुरुवात केली. आणि इट स्टार्टेड द कॅटल हेड एस्टॅब्लिश द सिटीज. ओके, तर सोबत ॲग्रिकल्चर सोबत तो जनावर पाळणं आणि शहरं पण त्यांनी बनवायला सुरुवात केली. नंतर त्याच्यामध्ये आणखीन डेव्हलपमेंट झाला आणि 5,000 वर्ष अगोदर जे आहे ते आपली हिस्ट्री आपण सुरुवात केली आहे. की जसं की सिंधू संस्कृती वगैरे आपण पाहिलेली आहे. त्याच्याविषयी तुम्हाला समोरच्या काळामध्ये डिटेल माहिती आहे. ओके, तर आपण ते नंतर पाहू. तर अशा पद्धतीनं ह्युमनमध्ये कसं बदल झाला आहे हे आपण इथे पाहिलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपला हा पहिला लेसन कंप्लीट झालेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी ह्याच्याविषयी पाहिलेलं नाही आहे तर त्यांनी पुन्हा पाहून घेणे आणि क्वेश्चन जे आहे इथे दिलेले ते तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहे. जे क्वेश्चन तुम्हाला नाही जमतील त्याच्याविषयी तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता. ठीक आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. थँक्यू फॉर वॉचिंग.